दिलेलं आहे ते. तर रामातांबडे मी पाहिलेलं आहे ते, जेव्हा डेरा असतो गावकीचा तेव्हा ह्या ठिकाणी ते मस्त गाणी गायचे. माझं भाग्य लावलं त्यांना बघण्यासाठी. करवंद पण येत राहते इकडे, आलेले सध्या बघा ना इकडे, आणि फुलं येते करवंद मस्त आलेली. बघा एकदम टेस्ट करून वगैरे. तर मेहनत काहीतरी कामाला येत आहे, पण थोडे अजून मेहनत घ्यावी लागेल कंपनीसाठी, तरच ते काजू चांगले येतील, लागतील खायला भेटते. बघा पण इकडे आलेली आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गावाकडे असल्यामुळे चाललो आहे शेतावरती. शेताचं नाव आहे खुटर. कुठला चाललो आहे, जायचं कारण हेच आहे. पण त्या ठिकाणी मी 2016, 17, 18 दरम्यान काजूची झाडं लावली होती. आज झाडं ती मोठी झालीत. जर बिया आल्या असेल तर नक्कीच घरी घेऊन येऊया आणि बघूया आजचं माझी काजूची बाग कशी आहे शेतावरती. गावाकडे तर सध्या कोणच नाही असं म्हणायला गेलं तर. एक कार्यक्रम आलो होतो गावाकडे, एकदम शांत गाव बसलं, सर्व घर बंद आहेत. माझं हनुमानाचं मंदिर आमच्या घरासमोरचं. जाऊन शेतावर माझं घर आहे इकडे, आणि समोर थोडं घराचं काम करायचं काही वर्षामध्ये. काही घरं डेव्हलप होत चालले. चला मग निघू इथून. अर्धा ते पाऊण तास जावं लागेल शेतावरती. शेताचं नाव आहे कुठं, जागेचं नाव आहे. इथून सरळ चालत जायचं आहे सती वाहिल्यातून डायरेक्ट शेतात. बघा झाडं कशी आहेत ती. लागवडी होत असतात, आणि मी लागवडीमध्ये खूप मेहनत घेतली होती 2016 पासून ते 20 पर्यंत, कोरोनापर्यंत. चला निघूया मग. घराची कामं होत राहतील, नवीन नवीन घरं बनत आहेत गावाकडे. आणि आम्ही शॉर्टकटने आलो खालच्या भागातून इकडे. इकडून नाही गेलो सतीवाल्याकडून, एकदम शॉर्टकट भाग मारतोय. जो एसटी येते आमची त्याच रोडने येत चालले. इकडे मस्त घरं होत चाललेत, बंगलो टाईप. खरंच सुंदर अशी घरं बांधतात तिकडे गावाकडे. बघा ना, ही घर चेतन रिकाम्याचं, त्या चुलत्या तंदुरकरांचं घर आहे. तिकडे दर्गे साहेब घर बांधते मस्त. इकडे बघा, कोकणामध्ये पण घरं, आमच्याकडे पण बंगलो होत आहे. सुंदर अशी घरं बनवत आहेत गावाकडे, छान मोठं घर होतं इकडे. पण खालचा भाग आहे इकडे. इकडून जायचं डायरेक्ट कुठलामध्ये, तिकडून गेलं. हे घर बंद आहे. घरं चांगली बांधलेली आहे, पण घर बंद होतं कोकणामध्ये. काही हे नसल्यामुळं, उदरनिर्वाह नसल्यामुळं लोक मुंबई शहरात स्थायिक झाले, पण येत असत आपल्या गावाकडे. चला सरळ रोडने जाऊया, बघूया गावाकडे. बघा सुंदर असं घर होतं इकडे पण. आणि खालचा भाग आहे आमच्या गावाकडचा. तिकडून एसटी येत दर 10ची, दुपारी 2ची, संध्याकाळी 5ची, आणि रात्रीची वस्तीला येते 7ची गाडी. गावात लग्न आहेत तर बाजाचा हलवायचा आवाज येतो. एकदा गावाकडे आलो की मुंबईला जावंसं वाटतं मला पण. माझी दर हप्त्याने किंवा महिन्याने फेरी होत असते गावाकडे. शनिवारावर सुट्टी असते ऑफिसला, तर मी येत असतो. सुंदर असा व्ह्यू येतो इकडे पण रस्त्याचा. आणि आमचा खालचा भाग इकडे आहे ना बोलतो तिकडे. पूर्ण पट्टा एकदम शांत झालेला आहे. नक्कीच काहीतरी गव्हर्नमेंट ह्याची पावलं उचलली पाहिजेत, कोकणासाठी डेव्हलपमेंट केलं पाहिजे एक माझ्या मते. आणि आमच्या गावाकडे तर मुंबई काही लांब नाही आमच्यासाठी. खालोबाईचा आवाज येतो मस्त. लग्न गावात झालेले आहेत, आणि वगैरे तर कधी वरातीचा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी. काय बोलताय बाबा, पुढे झालं सत्तावर. पूर्ण अनामाट शाळांची घालची शेतकरी आहेत. आमचा खांदा बसतो आपण इकडे. आणि इकडे लग्नाचं झालेले दुपारी लग्न. हे साहेबांचा वाडा आहे पोलीस पाटलांचा. आमच्या खालचा भाग आहे गावाकडे. चला आवाज येते इकडे. थोडं जाऊन येऊया गावात शेताकडे. मागाशी बोललो त्याप्रमाणे बघूया, भेटले तर काजू ठीक आहे, थोडे इकडे घेऊन येतो संध्याकाळी. तसं करून नसतील असं वाटतंय, पण अंदाज आहे. पण झाले तर ठीक आहे. चला. कधी कधी भीती ह्या गोष्टीची वाटते की कोकणामध्ये शेती होईल की नाही कालांतराने. जर झाली नाही मग अन्न येणार कुठून, असं एक आहे. माझ्या मते जे 2 रुपये 4 रुपये किलोने तांदूळ देतात त्यावरती काहीतरी कायदा आणला पाहिजे गव्हर्नमेंटनी. कारण कर बघा ना इकडे, जर अशा शेती जर नष्ट होत चालल्या तर कोकणाचा वाळवंट 100% होईल, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी कुणाला दोष देत नाही, पण मला असं या गोष्टीचं वाटतंय. कारण जर शेतीच टिकली नाही मग कसं होणार. फक्त आपण तिकडे आज वनवे लावले जातात कालांतराने. काही अपरात्री रात्री शेती थोडीफार उरलेली आहे या ठिकाणी. हा आमचा
खालचा आलीचा भाग आहे, म्हणजे इथं आम्ही बोलतो ह्याला बोलतो खरका बोलतो. इकडे पण शेती झालं. इथे पुढे खुटल आहे, त्याचं काय नाव मला माहिती नाही आहे का जागेचं काय ते. ह्या साईडला खरका आहे, तिकडे वनवा लागला इकडे कोणतरी लावून जातो. आणि पुढे शेती अनंत सर साहेबांची. अजून पण शेतकऱ्यांच्याकडे आहेत असे 10-15, पण काहीतरी नक्कीच ह्यावरती पावलं उचलली पाहिजे. कोकणासाठी तर स्पेशल आहे, कारण जर शेती अलीच अन्न येणार कुठून हा मोठा गंभीर प्रश्न होणार आहे कालांतराने आपल्या येणाऱ्या पिढीला. कारण शेती खूप महत्वाची आहे. कोणतरी आलेले आहेत खारी बटर किंवा पेप्सीवाले. बघा ना, मस्त सागाची झाड आहेत इकडे, जुनाट झाड आहेत. बघा ना, मस्त व्ह्यू येतोय संध्याकाळचा आमच्याकडे माझ्या गावाचा. कोण चिट पकडून नाही. इथं गावात कार्यक्रम असल्यामुळे लोक सर्व लग्नामध्ये बिझी आहेत. आणि मी आपल्या एकटा चाललोय माझ्या शेताकडे. काजू लावले, ते काजू बघण्यासाठी. हे वाडा आहे अनंत चालण्यांचा. तर शेती होती सध्या तरी, आणि शेती खूप गरज आहे शेतीची. बघूया, आपण जास्त बोलण्यात अर्थ नाहीये, कारण काहीच बोलू शकत नाही मुद्द्यावरती. खूप असं छान व्ह्यू आलाय, संध्याकाळचं वातावरण. आणि हे आमच्या गावाकडे असं मी असं ऐकण्यात गेले की हे जे पुतला उभा आहे, ते छोट्या दगडीचं जे उभं केलेलं आहे, दगडू गोविंद गायकर, स्थापना करणार रामगोविंद तांबडे. स्थापना बघा ना, 13/4/1949 मध्ये केलेली आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर. बघा ना यार, बुधवार रोजी वार पण दिलेला आहे. म्हणजे किती पिढी हे तर मी पाहिलेली आहे रामा तांबडे. त्यांच्या तर नातोंड पतोंड आलेले आहेत. म्हणजे 5वी पिढीला पण हे दगड बघायला भेटत आहे. त्याचं कारण असं बोलतात, ह्याचं काही माहिती नाही, पण काही लोकांनी सांगितलं की ज्यावेळी गावात काही मैत वगैरे झालं तर गावातून जी लाकडं आणतात ती ह्या ठिकाणी ठेवली जायची. नंतर मग लाकडं एकत्र घेऊन पुढे घेऊन जायचे स्मशानाकडे. हे आमच्या गावाची अशी लोक सांगतात, सांगण्यावरून आहेत. परफेक्ट माहिती नाही ह्याच्याबद्दल. जर तुम्हाला काय माहिती असेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बघा ना, लिहिलेलं आहे ते देवाज्ञा झाला म्हणून दिलेलं ह्या ठिकाणी, असं काहीतरी दिसत नाही पूर्ण, पण ह्या ठिकाणी दिलेलं आहे ते. तर रामा तांबडे मी पाहिलेलं आहे ते, जेव्हा डेरा असतो गावकीचा तेव्हा ह्या ठिकाणी ते मस्त गाणी गायचे. माझं भाग्य लावलं त्यांना बघण्यासाठी. त्यांच्या नातवंड वगैरे आलेली आहेत, त्यांची 5वी पिढी आहे ह्या गावामध्ये. चला, आता इथं आमचा वाडा आहे इकडे. आमच्या इथे खुटल करवंद पण येत राहते इकडे, आलेली सध्या. बघा ना इकडे, आणि फुलं येतात, करवंद मस्त आलेली. बघा एक मिनिट टेस्ट करून वगैरे. यावेळी पावसाला असतो तर हा मस्त येतो, आणि मध्ये झाडी असते मस्त. थंड वाटत वातावरण एकदम गावाकडे. चला जाऊया. लेफ्ट साईडला आमचं शेत आहे. इकडे आमचं मच्छा देव आहे फेमस त्या ठिकाणी. खूप असं ते गावामध्ये फेमस देव आहे आमच्या ह्या भागामध्ये. त्या ठिकाणी दरवर्षी नारळ वगैरे बोकडं दिला जातो देवासाठी. आणि एक गावाचं आमचं म्हणजे आमची जी गावामध्ये घाटो कंपनी आहे त्यांचं देव आहे त्या ठिकाणी. तर तुम्हाला नाव नक्कीच माहिती असेल, ह्याला बेरा बोलतो कोकणामध्ये. मग जे कोकणवासी आहेत त्या लोकांना सर्वात म्हणजे पेर बोलतात, त्याला पेर बांधलेली गेली आहे. जो आपण गेड बांधतो लोखंडी, त्याचप्रमाणे इथं पण पेर बांधलेले. कारण आनंद मामा ठसाले ह्या लोकांनी, या साहेबांनी. आणि इथे बघा, इथे काही ठिकाणी एक विहिरीचा प्लॅन होतो, विहीर सक्सेस झाली नाही. या ठिकाणी पाणी असतो, त्यांची पूर्ण शेती आहे. आणि ह्या ठिकाणी नक्कीच चांगला भात येतो, दरवर्षी बघतो आम्ही. पूर्ण ह्या ठिकाणी ही झाडायचं आहे, काय ते त्याला बोलतात विचार सध्या मी, पिवळं असतं ते राजनाला बोलतात झाडाला बोलतात. आम्ही खूप तिकडे पण आहेत बघा, खूप मस्त झाड आहे. आता आल्याची कधी बघूया नंतर. इकडे पण झाड आहे रे. हा आमचं खरक आहे, खरकीचा भाग बोलतात. इकडे हे शेती, हे जे झाड आहेत त्या ठिकाणी शेत लागतं कुठं आमचं. ह्याच भागात मी झाडं लावलेली आहेत. चला मग थोडीफार बघूया कशी आहेत ती. आले असतील तर आपण थोडे काजू घरी आणूया. जर कोणी घेऊन गेले असतील मग काहीच भेटणार नाही, पण झाडांना बघणं गरजेचं आहे. ही माझी पर्सनल आवड आहे, झाडं लावणं किंवा हे झाडांची कामं करणं. आणि ते सध्या वेळ भेटतो मुंबईमध्ये असल्यामुळे, पण प्रयत्न करतो कधी कधी. जूनमध्ये जर आर्थिक पैसा असेल तर मी थोडी वेळ काढून झाडं लावण्याचा प्रयत्न नक्कीच करतो.
इथून पण रस्ता आहे जायला, पण खालून जागा बघूया पुढे, तिकडेच आहे. कुंपण नसेल कदाचित, लक्षच नाही कोणाचं. लक्ष नसल्यामुळे हा तर चोरीला जातो माल असं म्हणायला. बघा इकडे नाहीच वाटतं कुंपण. मस्त फुलं ना, जे याचं झाड आहे ते फुलं आले बघा ना. आपण सावर, ह्याला सावर बोलतो, पारंग सावरच बोलतो ऍक्च्युली, जे आपण दहीहंडीला वापरतो कोकणामध्ये. आमच्याकडे कसं करून मस्त झाड फुलाला इकडे. हो छान एकदम लाल कलरचा, एकदम सुगंध वाटतो. वरती पण फुलल्या पूर्ण झाड. कोकणामध्ये जे लोक आहेत ते नक्कीच बघा त्याचा आनंद घेत असतील ह्या भागामध्ये. त्यांना झाडांची नाव पण माहिती असते. चला माझी बाग दिसते छोटी, बाग तर बाग मोठी नाही, तिला मोठ्याचा प्रयत्न कुंपणच नाही. तर आम्ही मुंबईत राहणी असल्यामुळे माणसं घेऊन करावं लागेल काही वर्षांनी. हो हो, बेराच ओपन आहे, कुंपणच नाही. जाऊया. छोटे बाग नाहीच ऍक्च्युली, कलम आहेत काजूचे, आलेत थोडेफार दिसत आहेत. हो हो बघा, तर काजू लागले. 2016ची लागवड होती माझी, आणि आले थोडेफार काजू इकडे दिसत आहेत साईडला. बघा काजू लागले झाडाला. तर मेहनत काहीतरी कामाला येत आहे, पण तुम्हाला थोडे अजून मेहनत घ्यावी लागेल कंपनीसाठी, तरच ते काजू चांगले येतील, लागतील, खायला भेटतील. बघा पण इकडे आलेले आहेत, हे पण इकडे आहेत, आणि हे पण इकडे आहेत. काजू लागलेले आहेत, पण इकडे आहेत. हो ना, पण इकडे आहेत. हो मस्त झाड आलंय एकदम. सर्व हे वेंगुर्ला 7 नंबर होते, त्यावेळी थोडी काही वर्षांनी थांबलं गेलं माझ्या, चालूच ठेवायला होतं कंटिन्यू. हा पूर्ण पट्टा इथं झाड लावायचं होता, पण पाण्याच्या प्रॉब्लेममुळे लावता येतं झाड. कारण प्रॉब्लेम असा होतो लावण्याचा झाडं, कारण ज्यावेळी पाऊस संपतो नोव्हेंबरपासून किंवा गणपती नंतर, त्याच्यानंतर पाण्याचा प्रॉब्लेम होतो. आणि त्याला कुंपण पण महत्त्वाचे असते. आई पप्पा मुंबईला असतात, पूर्ण फॅमिली मुंबईला असतं, घर बंद असतो कधी कधी, आम्ही तिथं घर चालू असतं, त्यासाठी हा प्रॉब्लेम होतो. तिकडे अजून पण आवाज येतोय मस्त, म्हणजे गावात जे लग्न आहे त्याचं मस्त व्ह्यू, सूर्यास्त होत आहे संध्याकाळचा. संध्याकाळचे काही 5:30 वाजलेले आहेत, आणि आपली काजूची बाग पण आता झोपायला चालली वाटतं, कारण काजूची झाडं आमची संध्याकाळी होताना झाडं झोपली जातात. चला जे काजूच्या बिया आले ते पण थोडेफार घेऊया या संध्याकाळी, किंवा आज नाही किंवा उद्या गेल्यानंतर मुंबईला प्रोग्राम होऊन जाईल भाजीचा. चला जे आहेत ते कुठून तर घेऊया. इतक्या मजबूत आहेत टणक, तरी बारीक वाटते. पण थोडी बारीकच आहे. ज्याच्या आहेत जुन्या ते घ्यावे लागतील, त्या पण भेटणार नाही खायला. इकडे काय पण चालले, पण इकडे आहे, पण इकडे मजबूत आहे. हे बघा ना, वरती इकडे पण इकडे अजून, इकडे पण आतमध्ये असणार अजून, एका दिसत नाही. पण इकडे आहे, ज्या टणक त्या घ्यावे जाणार, कारण नाही घेतलं तर मध्ये काय ते लोक घेऊन जाणार, लक्ष ठेवायला कोण नसणार इकडे. पण इकडे आहेत, मस्त बिया दिली आहेत, काहीतरी मेहनत कामात आलेली आहे 5, 7, 8, 9 वर्षानंतर. बघूया चला. तर बघा ना मंडळी, 2016 मध्ये, 17 किंवा 18 ही जी झाडं लावली होती पाठीमागे आपल्याला दिसत आहेत काजूची झाडं, काय कमीत कमी 50-60 झाडं मी लावली असतात. या समोर लावली होती, पण त्या पाण्याच्या ह्याच्यामुळे ती झाडाचा जगता आली नाही आणि जगता आलं नाही मला. तर मी झाडं लावली तर 10 झाडं जगलेली आहेत, आणि 10 झाडांपैकी आज बिया थोड्या वेळा भेटलेल्या आहेत, ओल्या बिया. आणि खरंच आज काजूंचा काहीतरी फायदा झाला माझ्या. थोडीफार मेहनत अजून घेतली तर मस्त अजून होऊ शकतो या ठिकाणी.
कोकणामध्ये खूप चांगलं पीक येतं. बघा ना, मस्त झाडं फुललेले आहेत काजू. आता काजू मजबूत झाले इकडे. आणि वेंगुर्लावरून काजू आणले नाही, पण वेंगुर्ला 7 किंवा 4 नंबर जी माणगावला नर्सरी आहे, आविष्कार इंदापूरच्या पुढे, त्या ठिकाणी मी झाडं आणलेली आणि झाडांचाच फायदा झालेला आहे मला. फक्त एवढंच आहे, थोडीफार या ठिकाणी कुंपण वगैरे घातली पाहिजे. तिकडे ते हे लावलं होतं, बांबूची कलग असते ना, ते झाडं लावली होती. आणि जागा तर अफाट होती, त्या साईडला जागा आमची भरपूर आहे. शेत जमीन तिकडे आहे, त्यात ओसड पडलेली आहे. आणि नक्कीच फायदा होतो. जर आपण हे केलं तर नक्कीच फायदा होईल कालांतराने. आणि फायदा पण घेतला पण पाहिजे या गोष्टीचा, आपल्या जमिनीचा. माझं सांगणं एवढंच आहे की नक्कीच जर तुमच्याकडे जमिनी असतील ना कोकणच्या तरुणांकडे, तर नक्कीच फायदा घ्या. आपल्या कोकण थोडा आपण पैसा पण लागतो त्या गोष्टीसाठी, थोडी मेहनत पण लागते. हा पूर्ण पट्टा आहे, वरकासेला बोलतो आपण. आणि त्या पलीकडे तिकडे आहे ती शेत जमीन आहे. चला मग पुढे जाऊया आपण आणि आपण घरच्या परत प्रवासाला लागूया. थोडाफार बिया भेटलेल्या आहेत, तर काही दिवसांमध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये आपली भाजी बनवूया. कारण अस्मिता पण गेली मुंबईला आता दुपारी, बाबूची शाळा असल्यामुळं. आणि आई पण गेली इंदापूर, आई मुंबईला येणार नाहीये. तर आपण मुंबई गेल्यानंतर बिया घेऊन जाऊ, एक्स्ट्रा घेऊया बाहेरून. मस्त एक काजूची आपण एक रेसिपी लवकरच आपल्या यूट्यूबवरती नक्कीच येईल. तोपर्यंत आपण पुढे प्रवासाला लागूया. डाव्या साईडला काजूची झाडं होती आणि ह्या साईडला आमची शेती आहे कुठलातली, ही आमची होती. पुढे आमची ते किरवमा रिकामांची आहे, चुलते आमच्या इकडे. आणि बघा ना, पूर्ण जागा ओसड पडली. काही लोक गाव सोडून मुंबईत निघून गेली आणि आम्हाला पण जावं लागलं, आमच्या आई पप्पांना. किंवा आम्ही तर मुंबईला होतोच पहिल्यापासून. पण शेती ओसरलं हे दुःख खूप होतं कधी कधी. कारण आपण जे डोळ्यांनी पाहिलेलं आहे ना, ते कधीच आपण विसरू शकत नाही. आणि आपल्या आठवणी फक्त ते एकच झालं की युट्यूबला बघायला त्याचा आनंद घ्यायचा. परत शेती वगैरे ह्याचा काही अंदाज सांगू शकत नाही, किंवा आमची पिढी शेती करेल ह्याचा पण अंदाज सांगू शकत नाही. कारण अर्धा आयुष्य तर झालेलं मुंबईमध्येच. पुढे जे उरेल ते पण शेतीमध्ये जाईल की सांगता येतं. शेती होणं खूप गरजेचं आहे. कारण आपण बघतो मुंबईमध्ये कशी कशी मिलावट चालली आहे सर्व अन्नांमध्ये. खूप असं वाटतं की एकदा परत रिटर्न यावं आणि करावं सर्व लोकांनी, पण ते योग्य होणारच नाही. कारण का लोकांना सध्या तरी असं वेळ नाही. आणि मुंबईमध्ये गेल्यापासून लोकांना पैसा पण लागतो. खरंच आज शिक्षण वाढत चाललंय, पण हे पाहिल्यानंतर दृश्य की एकदम स्वप्न, म्हणजे जुन्या गोष्टी आठवतात. त्या ठिकाणी शेती केली आई वडिलांनी किंवा आजीनी, सर्व फॅमिली मेंबर जुन्या पिढी असतील. इकडे आमची या ठिकाणी माझी आजी होती, आई वडिलांची आई. या ठिकाणी ती मिरची लावायची, तिथे राजनाथ झाड आहे इकडे पुढे. आणि खूप मजा यायची त्या काळामध्ये. चला आपण आता घरी जाऊया, आपल्याच आलो त्याच रस्त्याने. आणि आपण आपल्या घरी गेल्यानंतर आज घरी खायला असेल कदाचित, मस्त बनवलं असेल मम्मी आईनी. काय ते होतं सकाळी बोलली होती आई, ते चांगलं बनवायचं आहे. जर वाटलं तर आपण ती पण रेसिपी बनवूया आज आणि बघूया मग काय ते. सूर्यास्त होत चाललेले, आपण आलो त्याच रोडने तर परत चाललो घराकडे. आणि हाच इकडे बनवा लागला, तू मग असं मला दाखवला. हेच रोडची पण वाट लागलेली आहे. बघा ना, खड्डेच खड्डे पडलेत रोडकडे. होईल ते काही दिवसांनी, होत राहणार ते बघा. पूर्ण एकदम भाग पावसाळ्यामध्ये तेव्हा ते मस्त दिसतो इकडे. संध्याकाळचा भाग आहे गावाकडचा, शांत वातावरण झालेलं आहे. फक्त पाखरं आहेत, चिटपाखरं आहेत फक्त जंगलामध्ये. शेताकडे चालणे शेतात त्यांची मस्त सागाची झाडं तिकडे लागली होती. हो ना, पूर्ण सागाचं लागवड आहे. त्या ठिकाणी लोकांनी जुन्या लोकांनी केलेलं आहे. फायदा होतो कालांतराने, उत्पन्न नक्कीच निघतो. काही लोकांनी आमच्या जुनी घरं सागाची होती, तिथे विकली लाकडं, म्हणजे त्यांना चांगला पैसा भेटला. मस्त साग भरला इकडे बघा. त्यावर्षी जातात लागवडीसाठी, पण खूप फायदा होतो येणाऱ्या पिढीसाठी. लागवड केली तर खूप फायदा आहे पुढे. जरा गावाची सुरुवात झाली, इथूनच आमचं गाव सुरुवात होतो. खालचा भाग आहे तिकडे, वरचा भाग आहे. बस स्टॉप आहे इकडे, सुंदर असं. गावाकडे आलो की 2 दिवस मजा असते, आणि नंतर सर्व लोक निघून गेली ना की नको वाटतं असं गाव, की कुठेतरी खायला येतोय. मस्त लग्न होतं गावामध्ये, तर लग्न झालंच. आवाज येतो ना, लग्न गाण्यापतीच वाजलंय, हेच वाटतंय. मस्त
खूप छान गाणं लागलं. चला चला आलो घराकडे आणि थोडीफार संध्याकाळची चला आलो घराकडे आणि शाळा आहे तुम्हाला माहितीच आहे. नक्कीच ब्लॉग बघत असा शाळेचे मागच्या काही महिन्यापूर्वी. आणि हा आपलं मामी आली वाटतं वाड्यामध्ये. शांत गाव, फक्त गावात लग्न असल्यामुळे आवाज येतो इकडे. ही शाळा आहे आपल्या घराच्या पाठीमागे. इकडे आपलं घर आहे, कंपाऊंड केलेलं आहे काही वर्षापूर्वी 16-17 मध्ये. थोडं काम माहिती का, इकडे पण नवीन घरं बनत आहेत, बनली आहेत घरं. आमचा आजूबाजूचा परिसर माझ्या घराचा, इकडे पण नवीन घरं झाल्या. म्हणजे आजीचं माहेर आहे, समोरचं घर बनते ते. रिकाम्यांची आजी आहे गावातली. हे माझ्या आजीचं माहेर म्हणजे वडिलांची आई इथे दिलेली बघा ना, एकदम जवळ माहेर समोर आणि सासर पर्यंतच समोरासमोर. उडी मारली की सासर आला, उडी मारली की माहेर आला. चला आजी पण होती ह्याच घरातली, रिकाम्यांच्या घरातली. ते आमच्या गावातले सर्वात म्हणजे जुनी पिढ्यामध्ये असे म्हणजे खूप मोठी माणसं होती त्या काळामध्ये. अजून पण आहेत ती लोक, त्यांची पिढी. आम्ही काय करते, ओय चावी घेऊन गेले, चावी घेऊन गेले. हो गाडी मस्त मी येऊ कडलं मग मस्त. इकडे लागवडी पावसामध्ये खूप मजा येते इकडे त्या साईडला. चला आता आपण जाऊया घरामध्ये. चला हा आजचा माझा प्रवास होता, माझ्या घरापासून ते शेतापर्यंत जी मी लागवडी केल्या काजूच्या, त्यांच्या सुद्धा मला फळ भेटलेलं आहे. काजू होईल भाजी काही दिवसामध्ये, तुम्हाला नक्कीच काजूची रेसिपी येईल. आणि बघा मग थांबतोय ते मीच. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नक्कीच व्हिडिओ लवकरच घेऊन येत राहू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना टेक केअर. चला मग.